राम राम मंडळी, राम राम, नमस्कार. मी सुशील कुलकर्णी. आपण पाहता अॅनालायझर. उद्धव ठाकरे बोलून जातात, आपल्याला बोलायला यावं लागतं. उद्धव ठाकरे गंमत करतात, ती गंमत सांगावी लागते. गंमत सांगणं आमचं काम आहे, गंमत करणं उद्धव ठाकरेंचं काम आहे. आम्ही आपले उद्धव ठाकरेंनी बोललेले वाक्य तुम्हाला ऐकवायला येतो, तुमचं मनोरंजन करायला येतो. तेव्हा भरघोस हसून घ्या, मजा करून घ्या, कारण असा प्रसंग वारंवार येत नसतो. अधूनमधूनच ते बाहेर पडतात, कधी फेसबुकवर तर कधी मोर्चात, आणि पडल्यावर गंमत करत असतात. बापरे, दम लागला. पण दम लागला तरी ही सांगण्यातली गंमत एवढी प्रचंड आहे ना की ती मजा मला तुम्हाला द्यावी वाटतेच. उद्धव ठाकरे अशा काही गमती जमती करत असतात की त्या बोलल्या की मला त्यांची भाषणं वारंवार ऐकावी वाटतात. अर्थात त्यांच्या भाषणामध्ये काही गोष्टी त्या असतात, आपण सोडून देऊ, पण काही नव्या गोष्टी आणि त्याच गोष्टी पुन्हा पुन्हा ऐकल्या पाहिजेत अशा स्वरूपाच्या सगळ्या असतात. मध्येच मुंबईतल्या मोर्चामध्ये उद्धव ठाकरेंना हिंदीत का बोलावं वाटलं मलाच कळलं नाही. म्हणजे उगाच इतका वेळ मराठी में बोलल्यावर आता हिंदी में बोलना पडता है असं म्हणून त्यांनी हिंदीत का केलं आणि ते अडखळत का होते मला कळलं नाही. चला, माझ्या हिंदी व्हिडिओ चॅनलवरती मी बोलता मी घाबरायचो. मला अनेक जण सांगतात की वो बोले हैं असं म्हणत जा, तुमचं है ऐकलं की चूक होते. मी आपला त्या हैच्या भानगडीत होतो आणि आपल्या हिंदीत बरीच गडबड होते. चॅनल चालवावं की नाही हा विचार करत होतो. पण मला उद्धव ठाकरेंची हिंदी ऐकल्यावर आपण तो भाई अच्छा बोलताय असं वाटायला लागलं. पहिल्यांदा तुम्ही उद्धव ठाकरेंची हिंदीतली गंमत बघा, मजा आहे, ऐका. थोडं हिंदीत पण बोललं पाहिजे, पण आता काय होतं, मराठीत एकदा बोलायला सुटलं ना की हिंदी में थोडासा अडखळत आहे. एवढ्यावर नाही भागत. उद्धव ठाकरेंचे गडबड अशी होते, जसं माझे होतं ना, बोलता एखादा शब्द विसरून जातो, तसं कंपन्या तिकडं नेत आहेत हे सांगता नेमकी कंपनी कोणती नेली हे उद्धव ठाकरेंना सांगता आलं नाही. म्हणजे मला असं वाटतं की ज्या कंपनीच्या नावावरून उद्धव ठाकरेंच्या पक्षातले नेते भास्कर जाधव वेगवेगळ्या लोकांवरती टीका करत होते, खास करून किरीट सोमय्यावरती, फॉक्सकॉन म्हणजे किरीट सोमय्या आणि नारायण राणेंनी फॉक्सकॉन म्हणून दाखवावं असं ते म्हणत होते. यावर बऱ्याच गमती झाल्यात. उद्धव ठाकरेंना हे नाव का आठवू नये? उद्धव ठाकरे प्रॉम्प्टिंग शिवाय भाषण करू शकत नाहीत हे कळलं की सगळ्यांना कळतं. मी ते छोटं आहे त्यामुळे एक दोनदा ऐकवतो, तुमच्या लक्षात यावं म्हणून ऐकवतो. ऐका, फॉक्सकॉन ते कधी म्हणाले ते ऐका, तुमच्या लक्षात येऊन जाईल. बघा, फॉक्सकॉन नेला सगळं नेलं. ऐकलं म्हणजे कळलं ना की फॉक्सकॉनची प्रॉम्प्टिंग त्यांना झाली होती. मला या सगळ्यामध्ये गमतीशीर काय वाटलं सांगू? उद्धव ठाकरे मोर्चामध्ये आहेत, उद्धव ठाकरे भाषणाला उभे राहिलेत. मी हे बोलत असताना तुम्हाला तो व्हिडिओ पण दिसेल. उद्धव ठाकरेंच्या मागे सगळे कम्युनिस्टांचे झेंडे आहेत आणि उद्धव ठाकरेंच्या मागे कम्युनिस्टांचा रुमाल गळ्यात बांधून एक कार्यकर्ता देखील उभा आहे. म्हणजे कम्युनिस्टांच्या लाल झेंड्याखाली उद्धव ठाकरे उभे आहेत. यातली काही वेगळीच मजा आहे. म्हणजे ज्या पक्षाची स्थापनाच मुळात झाली होती ते कसं वाटतं तुम्हाला बघा बरं. ते थाळी बडवा म्हणजे नरेंद्र मोदींनी थाळी वाजवायला सांगितली होती, बडवायला नाही. म्हणजे कोरोनाच्या काळामधला हा विषय. आणि गो कोरोना गो हे नरेंद्र मोदींचं वाक्य नव्हतं, तर ते रामदास आठवलेंचं, माफ करा मी चुकायलोय, रामदास आठवलेंचं वाक्य होतं. गो कोरोना गो असं ते म्हणत होते. त्यांना आपलं तसं म्हणून कोरोना जाईल असं वाटलं असेल, पण मोदींनी थाळ्या बडवायला नाही, थाळी वाजवायला सांगितलं होतं, घंटानाद करायला सांगितला होता, थालीनाद करायला सांगितला होता. बरं, ते थाळी बडवणे हा प्रकार हिंदीत सांगायचा कसा? मोठा लोचा आहे, अडखळता आहे जसं हिंदी में आहे ना, तसं हे थाळी बडवण्याच्या विषयात बडवणे या शब्दाचा हिंदीतला शब्द काय करावा उद्धव ठाकरेंना कळलंच नाही. मला आता कळत नाहीये, त्यांनाही कळलं नव्हतं. उद्धव ठाकरेंनी काय गंमत केली ते बघा. कोरोनाचं संकट जेव्हा आलं होतं मुंबईवरती, धारावीवरती, सगळे घाम फुटला होता. दिल्लीतनं फोन यायचे, उद्धवजी क्या करेंगे, क्या करना है, ऐसा करो वैसा करो. म्हटलं तुम्ही थाली बढाओ, हम हमारा काम करते हैं. तुम्ही फक्त एवढंच सांगा, गो कोरोना गो, थाली बढाओ, कोलांटे उड्या मारा, दिवे लावा, दिवे वेजवा, हेच धंदे तुम्ही केले. ऐकलं ना? म्हणजे पर मला प्रश्न पडला की मोदींनी कोलांट उड्या मारायला कधी सांगितल्या होत्या? कधी सांगितल्या हो मोदींनी कोलांट उड्या मारायला? कधीच नाही ना. म्हणजे कोलांट उड्या मारा असं म्हणले नाहीत, काही नाही, असलं काही बोलले नाहीत. पण तरीही
तरीही ते म्हणाले की मोदींनी कोलांट उड्या मारायला सांगितल्या होत्या. आहे ना गमतीशीर सगळं, थाळी बडवा थाळी वाजवा काय 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 काय. बरं, उद्धव ठाकरेंची ती नेहमीची वाक्य तर असतातच, असलीच पाहिजेत, असलीच पाहिजेत. म्हणजे मला मजा वाटली, असलीच पाहिजेत. ते म्हणजे दलाल, सुपारीबाज, भाडोत्री, गद्दार वगैरे वगैरे. ही सगळी वाक्य उद्धव ठाकरेंच्या तोंडून आली नाहीत तर उद्धव ठाकरे बोलले असं वाटणारच नाही की. उद्धव ठाकरे बोलले कसं वाटतं, कोथळा बाहेर काढीन, खुपसून काढीन, हे काढीन, हे चाटू नका, ते फेडून टाकीन, ठोकून काढू, खलबत्त्यात काढू, अडकित्त्यात टाकू, हे असलं काही उद्धव ठाकरे बोलले तर ते बोलल्यासारखं वाटतं. म्हणजे मला उद्धव ठाकरेंच्या भाषणाकडं बजावतात, त्याआधी ऐका मग तुम्हाला सांगतो काय वाटतं ते. आणि ज्यांनी ज्यांनी अदानीची सुपारी घेतलेली आहे त्या सुपारीबाजांना सांगतोय, दलालांना सांगतोय की हा अडकित्ता लक्षात घ्या, किती मोठा अडकित्ता आहे, खलबत्ता आहे, अडकित्ता आहे. असे चेचून ठेचून टाकू तुमची दलाली की पुन्हा तुम्ही अदानीचं नाव नाही घेणार. पण आता यांना 50 खोके कमी पडायला लागले म्हणून धारावी आणि मुंबई गिळायला निघाले ते बोके. हे सगळे खोके, खोके सरकार, खोके सरकार, 50 खोके एकदम ओके. ऐकलं, हे सगळी वाक्य ऐकली ना, की गद्दार बिद्दार, अडकित्त्यात, खलबत्त्यात, सगळं 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 तुम्ही ऐकलं. आणि हे बोलताना मला तो महाराष्ट्राच्या लोकशाहिराचा तो भारूड आठवतो, वर बांबू पोकळ बांबू, बांबूवरती बांबू, ते बांबू नुसते बांबू बांबू बांबूच्या गोष्टी करत असतो, ते मला गाणं आठवलं. नुसते पोकळ बांबू सगळे, नुसत्या गप्पा, नुसत्या वल्गना, हे सगळं चाललंय. मग अशा जेव्हा गमती जमती उद्धव ठाकरे करतात त्यानंतर उद्धव ठाकरे काही बोलले तर ते गंभीर वाटत नाही. प्रॉब्लेम इथं आहे, गंभीर वाटत नाही, ते विनोदीच वाटतं. म्हणून देवेंद्र फडणवीसांच्या वरती केलेली टीका सुद्धा उद्धव ठाकरेंची रंजकच वाटली. म्हणजे देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की हा सगळा घोळ TDRचा आहे. TDR सम्राट जे कोणी महाराष्ट्राचे आहेत ते मुंबईचे आहेत, महाराष्ट्राचे नाही, मुंबईचे आहेत. त्यांना TDRसाठी, TDR लॉबीचं हित जपण्यासाठीच हे करायचं आहे असं फडणवीस म्हणाले होते. म्हणजे एकतर मुळात उद्धव ठाकरेंना हे सगळं माहीत नव्हतं असं अजिबात नाही आहे. म्हणजे ज्या वेळेला ह्या सगळ्या योजना येत होत्या, मी ते आधी सांगितल्या योजना येत होत्या, तेव्हा गृहनिर्माण राज्यमंत्री म्हणून रवींद्र वायकरच 2018 काम करत होते. मधल्या काळात तर उद्धव ठाकरेंचीच सत्ता होती आणि त्यानंतर हे प्रकरण आलं. त्या काळामध्ये ही प्रोसेस सगळी, टेंडर फडणवीसांच्या काळात निघालं, शिंदेंच्या काळात निघालं, पण प्रोसेस मात्र त्याच्या आधीच होत होती. हे उद्धव ठाकरेंच्या डोक्यात होतं, लक्षात होतं. पण तरीही TDRचा मुद्दा काढल्यावर फडणवीसांना काहीतरी बोललं पाहिजे म्हणून बूट चाटण्याचा विषय बोलून गेले. बघा तोय उद्धव ठाकरे म्हणे TDR लॉबीची बाजू घेत आहेत. मग तुम्ही अदानीचे जे बूट चाटताय ते कशासाठी चाटताय? हेही मला म्हणून रंजक वाटलं, रंजकच वाटलं. या गमती जमतीशिवाय काहीही घडत नाही. त्यामुळं उद्धव ठाकरेंच्या एकूणच भाषणातल्या गमती जमतीत काही गंभीर न मांडता रंजकतेनं मांडावं यासाठीच हा व्हिडिओ घेऊन मी तुमच्यासमोर आलो होतो. आवडलं असेल तर ठोका की लाईक, करा की सबस्क्राईब आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.